बिरवाडी आणि बुरशती संघाला खास शुभेच्छा आल्यात, त्या म्हणजे अर्जुन बांगर, रोशन वेखंडे, मनोज, संकेत, सचिन या सर्व आपल्या सहकाऱ्यांकडून खूप खूप शुभेच्छा आल्या आहेत, खास गोव्याहून. त्याचबरोबर एस एम चॅम्पियन्स ट्रॉफी 2021 ला खास शुभेच्छा आल्यात, त्या एके सलूनचे सर्वेसर्वा करण राऊत यांच्याकडून देखील. यावेळेला आपण लॉट्स पाडून घेतो. इथे दोन्ही संघांच्या संघाला एखादा विनंती आहे की तुमच्या नावाची चिठ्ठी विजेता संघ म्हणून आपण इथे त्यामध्ये समाविष्ट केली गेली आहे. शहापूरच नव्हे तर संपूर्ण ठाणे टेनिस क्रिकेट विश्वाला ज्या एका खेळाडून अक्षरशः वेड लावला आहे, आमनेच्या मैदानावर पकडलेला सर्वोत्तम झेल सध्या सोशल मीडियावर गाजतोय तो खेळाडू, आणि शहापूर तालुक्यामध्ये एबी डिव्हिलियर्स या नावानं ज्याला ओळख मिळाली, मिस्टर 360 म्हणून ज्याची ओळख केली जाते, गणेश डिंगोरे म्हणजेच धोनी यांचे पिताश्री सन्माननीय विठ्ठलजी डिंगोरे साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. पाहुण्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो. काल सारखीच परिस्थिती पुन्हा निर्माण झाली आहे. दोन्ही संघांसाठी खुश खबर अशी आहे की जो संघ विजयी होईल त्या संघाला बाय मिळाले आहे. एक वेगळी ईर्ष्या, वेगळी जिद्द, वेगळा संघर्ष या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. विजय मिळवा, बाय भेटेल आणि या स्पर्धेतला आपला वान कायम स्वरूपी जिवंत राहील. चला 20 मिनिटांची इनिंग असेल. पंच मुन्ना पटाणशर यांनी टायमिंग स्टार्ट केलेला आहे आणि टायमिंगचा जर वेळेमध्ये उशीर झाला, विलंब झाला तर मग मात्र पेनल्टीचा सामना करावा लागेल. बॅटिंगला आहे नरेश, नॉन स्ट्राईकला बाली. या वेळेला पहिला चेंडू, त्यावर जोरदार प्रहार, क्षेत्ररक्षक तिथे तैनात. अप्रतिम झेल आणि पहिलाच झटका बसेल यावेळेला बोरशेती संघाला. ललित या गोलंदाजानं जर लगातार 3 विकेट म्हणजे हॅट्रिक जर साधली तर श्रीकांत दोतारी साहेब यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. बोरशेती सारखा दिग्गज संघ समोर आहे. जर तुम्ही हा सामना जिंकला तर तुम्हाला बाय मिळणार अशी सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे या सामन्यामध्ये एक वेगळा संघर्ष पाहायला मिळेल. जिंकण्याच्या निर्धारानं ईर्षेनं प्रत्येक जण उतरत असतो, परंतु नॉकआउट मॅचेसच्या याच मजा असतात मित्रांनो. प्रत्येक चेंडू तुम्हाला तुमच्या या स्पर्धेतल्या आव्हानाच्या दिशेने खुणावत असतो. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर मात्र पहिला गडी बाद झालाय, धक्का बसलाय तो मात्र बोरशेती संघाला बॅट्समन नरेशच्या बाद होण्यानं. सुरेख गोलंदाजी मागच्या सामन्यात देखील अवघ्या 3 धावा आणि 2 गडी बाद करण्यात यश आलं होतं ते बॉलर नरेश याला, ललित याला. यावेळेला बॅट्समन गणेश स्ट्राईकला. या षटकातला दुसरा चेंडू, ललित याचा पुन्हा यॉर्कर बॉल. अप्रतिम गोलंदाजी, स्टंप टू स्टंप बॉलिंग करताना एलबीडब्ल्यू ची केली जाईल अपील. चेंडू मात्र स्टंपला हिट होईल या अंदाजात लेग बिफोर विकेटची अपील स्वीकारली जाते पंच मुन्ना पठाण यांच्या मार्फत. आणि हा असेल दुसरा झटका, लगातार दुसरा झटका. श्रीकांतजी तुतारी साहेब यांनी
जे पारितोषिक लावलंय बॉलर ललितवर त्या पारितोषिकाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतोय. आणखी या तिसऱ्या चेंडूवर जर तिसरा गडी बाद केला तर 501 रुपयांचं पारितोषिक ललित याला प्राप्त होणार आहे. परंतु सध्या तरी पारितोषिकापेक्षा सर्वात महत्वाची बाजू, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बोरशेती संघाला अक्षरशः पोखरण्याचं काम आणि त्या कामाच्या दिशेने सुरुवात केली आहे बॉलर ललित यानं. मागच्या सामन्यात देखील या संघाचा स्ट्रायकर बॉलर ललितची गोलंदाजी अतिशय वाखाणण्याजोगी होती. कौतुकास्पद बॉलिंग झाली गेली. अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन ललितनं केलं आणि या सामन्यात पहिल्या सुरुवातीच्या पहिल्या षटकाच्या दुसऱ्या दोनही चेंडूवर 2 गडी लगातार बाद करण्यात यश आलंय ते बॉलर ललित याला. आता मात्र स्ट्राईकला येईल अंकुश, नॉन स्ट्राईकला बाली. या संघाचा तारणहार सध्या तरी समोरच्या एंडवर पत्त्याप्रमाणे कोसळणारा संघ बघतोय. कारण 2 चेंडू 0 धावा आणि 2 गडी बाद. तिसरा चेंडू घेऊन येईल हॅट्रिकची सुवर्ण संधी आणि त्या संधीचं सून करण्याच्या प्रयत्नात एक अप्रतिम चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरचा गुडलेंथवर स्पॉट्सवरचा चेंडू पडल्यानंतर बाहेर निघालाय. 11 जो लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जाऊन स्थिरावलाय मात्र यष्टीरक्षकाच्या हातात. 3 चेंडू लगातार आपल्याला डॉट पाहायला मिळालेत. काय हवं असतं पहिल्या स्लॉग ओव्हर मध्ये, काय हवं असतं मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या षटकामध्ये, या सगळ्यांची पोचपावती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला टप्पा मात्र चुकला गेला. आउटसाइड द लेग स्टंप बॉल पिच होताना आणि पंच मुन्ना पठाण यांच्या माध्यमातून अतिरिक्त स्वरूपात वाईटचा इशारा. आता मात्र या वाईटच्या रूपानं बोरशेती संघाचं खातं मात्र उघडलं जाईल. 1 धाव फलकावर 2 गडी बाद आहेत. नॉन स्ट्राईकला बाली मात्र शांत संयमी रूपात उभा आहे. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू गोलंदाजीचा दाखवला जातोय क्लास. पंचांकडे मागितली जाते एलबीडब्ल्यू ची अपील आणि यावेळेला वोल्ड होतोय. बेल्सचा वेध घेऊन चेंडू निघून झालाय. तेज तर्रार वेगवान गोलंदाजी. इट्स क्लीन बोल्ड नाव. आणि हा बॅट्समन रिव्ह्यू आहे. बोल्ड आहे की नाही, माफ करा, अंपायर कॉल आहे. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत असतील निलेश बांगर आणि गौरव सावंत यांची संपूर्ण टेक्निशियन टीम. प्रशांत पवार, ओमकार सावंत आणि श्रेयस शिंदे. दोन टीमांमध्ये भांडणं होतील ना पुढे. मित्रांनो, खेळाडूवृत्तीचं थोडंसं प्रदर्शन आपल्याला दाखवणं गरजेचं आहे. बॉल स्टंपला नक्कीच लागला होता पण बेल्स काय पडली नव्हती. वेळेला सुंदर चेंडू मात्र ललित आपल्या गोलंदाजीचा दर्जा सिद्ध करताना. काय या संघाचा स्ट्रायकर बॉलर म्हणून मला खेळवलं जाते, काय या संघाच्या गोलंदाजी मधली माझी दखल घ्यावी लागते, का मला जमेची बाजू समजलं जातं, या सगळ्यांचं उत्तर आतापर्यंत या 5 चेंडूंवर दिलं गेलंय ते ललितच्या माध्यमातून. अतिरिक्त स्वरूपात फक्त 1 धाव खर्च केली गेली आहे. बाकी सर्व 5 मात्र निर्धाव टाकले गेलेत. या षटकातला शेवटचा चेंडू ललितच्या गोलंदाजीवरचा. लो फुल टॉस त्यावर केलाय प्रहार. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आणि इट्स 6. हा येईल षटकार शेवटच्या चेंडूवर झेल घेतल्यानंतर.
5 चेंडू निर्धाव टाकले गेले होते. वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव दिली गेली होती. शेवटच्या चेंडूवर देखील हा झेल झाला होता, मात्र क्षेत्ररक्षकाचं जजमेंट चुकलं. झेल घेऊन सीमारेषेवर पाय दिला गेला आणि परिणाम स्वरूप हा चेंडू षटकार झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बोरशेती संघाची धावसंख्या होईल 2 बाद 7 धावा. अप्रतिम गोलंदाजी बिरवाडी संघाच्या ललितकडून पाहायला मिळते. सुरेख सुंदर गोलंदाजी. शनिवार या दिवशी जे ग्रामीण ओपनचे सामने होणार आहेत, तर या सामन्यातला पहिले 4 षटकं म्हणजे पहिली इनिंग संपल्यानंतर आपण लाईव्ह लॉट्स पाडणार आहोत. सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे. लाईव्ह लॉट्स पाडले जातील, सर्वांच्या समक्ष त्याचं थेट प्रेक्षेपण केलं जाईल. यावेळेला प्रफुल्ल बॉलिंग मार्कवर बाली मात्र यावेळेला आपल्या वादळरूपी शांततेला कुठेतरी गोंगावताना पाहायला मिळतो. वेल स्टॉप. यावेळेला सुंदर क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन. तिसऱ्या धावेचा केला जाईल प्रयत्न, मात्र कॉल होईल रिजेक्ट. 2 धावांवर मानावं लागेल समाधान. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल 2 बाद 9 या धावसंख्येवर. आमचे सहकारी गुरुतुल्य संदीपजी निमसे आम्हाला सांगतायत की बाली मगापासून विचार करत असेल समोरच्या एंड वरून ज्या वेळेला पत्त्यांसारखा डाव कोसळत होता, ललितच्या बॉलिंगवर कुणाला उत्तर सापडत नव्हतं, मी का नाहीये स्ट्राईकला, आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूवर एक षटकार आला. बॅट्समन अंकुशच्या बॅटमधनं, तेव्हा मात्र एक वेगळी संजीवनी आपल्याला प्राप्त झाली आणि त्याच आत्मविश्वासाच्या बळावर पहिल्या चेंडूवरून प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र या वेळेला आपलं दडपण घेताना प्रफुल्ल पाहायला मिळतोय. वाईट बॉल. यावेळेला ट्रॅकर बॉल पुल केला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथं मात्र तैनात. दुसऱ्या धावेचा केला जाईल प्रयत्न. थ्रो होते की नाही अचूक पाहूया. मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट बाय अंकुश अँड बाली. या एकूण 2 धावा. या 2 धावांनिशी बोरशेती संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र आता 12 या धावसंख्येवर. प्रफुल्ल मात्र एक काम करावं लागणार आहे. जे धावसंख्या कुठेतरी स्तब्ध झाली आहे, शांत आहे, तर फलंदाजांना हात खोलण्याची संधी उपलब्ध करून द्यायची नाही. आणि जर बालीला संधी दिली तर त्याचे हाल काय होतात ते पहा. अतिथी कक्षाला सलामी देणारा हा एक चौकार. आणि या 4 धावांनिशी संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती आता मात्र 16 एकावर 6 16 धावा. असं म्हणतात ना, जिथं सगळं संपल्यासारखं वाटतं ना, सगळं शून्य झाल्यासारखं वाटतं ना, तिथं परिस्थितीनं खचून जायचं नसतं. समोर शून्य असेल तर एवढी गोष्ट लक्षात ठेवा, शून्यासमोर किती आकडे लिहायचे याची ताकद, याची क्षमता तुमच्यामध्ये असते. आणि म्हणून शून्य हा तुमचा पराभव नाही, तर शून्य तुमच्यासाठी एक संधी आहे. त्या संधीचं सोनं करायला शिका, जे सध्या बाली करताना दिसतो. यावेळेला एक अप्रतिम फटका, मिसअंडरस्टँडिंग, डायरेक्ट हिट आणि हा बसेल 3रा झटका. अप्रतिम क्षेत्ररक्षण. मी म्हणतो, जेव्हा तुमचा आत्मविश्वास वरच्या स्तरावर पोहोचलेला असतो, एका दिग्गज संघासमोर तुमचा सर्वोत्तम खेळ चालू असतो, तुमचा सर्वोत्तम काळ चालू असतो ना मित्रांनो, त्यावेळेस भरलेल्या आत्मविश्वासानं तुम्ही स्वतःचा एक वेगळा, उत्तम आणि सर्वोत्तम खेळ सादर करत असता. आणि जेव्हा तुम्ही सर्वोत्तम खेळ सादर करत असता, तेव्हा तुम्ही प्रतिस्पर्धी संघावर एक स्वतःचा अधिराज्य गाजवत असता. आणि तेच काम बॅक टू बॅक सेकंड मॅच खेळणारा बिरवाडी संघ समोर बाली याचा दिग्गज बोरशेती संघ असताना देखील संघर्षाचा केलेला शंखनाद आता मात्र यशाची गोडी आणि यशाचा आनंदोत्सव साजरा करण्याची संधी निर्माण करून देईल का. या षटकातले शिल्लक आहेत 2 चेंडू. संघाची धावसंख्या धावफलकावर मात्र 3 बाद 16 धावा. या षटकातला 5वा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा केला जाईल. बॉलर प्रफुल्लच्या माध्यमातून स्ट्राईकला असेल. या ठाणे जिल्ह्यातील टेनिस क्रिकेट विश्वातील एक दिग्गज नाव बाली. या वेळेला ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला. बॅकहँडचा वापर केला गेलाय. स्लो झालाय चेंडू. संत गतीचा चेंडू रडार मध्ये आला नाही.
आणि वेगानं स्लोवर वन बॉलनं बीट केलंय. मात्र बालियाला निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिरावलेली 3 बाद 16 एकावर 16 धावा. या षटकातला मात्र आता शेवटचा चेंडू. एक बाली जो संघर्ष पाहायला मिळतो, स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. बॅटवर बॉल येत नाहीये, मोठा फटका खेळत नाहीये. त्या संघर्षाला मात्र इथं अंत करताना चेंडू निघून जाईल. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा संघर्ष आणि संघाला संजीवनी प्रदान करणारा उत्तुंग षटकार. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बोरशेती संघाची धावसंख्या धाव फलकावर लागली 22. 2 22 धावा. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आणि पुन्हा एकदा प्रफुल्ल याचं षटक मात्र महागडं. तब्बल 15 धावा कुठल्या गेल्यात प्रफुल्लच्या या षटकामध्ये. या 15 पहिल्या षटकातल्या 7 अशा एकूण 22 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्यात. एक 11च्या सरासरीने या धावा वसूल केल्या गेल्या. पहिलं षटक 7 धावांचं लो स्कोअरच्या दिशेनं ही मॅच निघते, हा सामना निघतोय की काय असं सगळं विचार चालू असताना 2 झटके अगोदर बसले होते. अंकुशच्या बॅटमधनं एक षटकारही आला होता आणि अशा वेळेला बालीला स्ट्राईक आली आणि त्यानंतर बालीनं मात्र बॉलर प्रफुल्ल याचा खरपूस समाचार घेतला. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येईल बॉलर सुदाम. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारे सुदाम मागच्या सामन्यात देखील सुंदर गोलंदाजी केली होती. संघ विजय आगेकूच करताना मात्र तुम्हाला प्रत्येक सामना गणिक स्वतःच्या संघाचा दर्जा, स्वतःच्या खेळाचा दर्जा तुम्हाला उंचवावा लागणार आहे. कारण आपण बघत आहात गौरवजी जगे आणि साई स्पोर्ट्स शहापूर यांच्या संयुक्त विद्यमाने साकार होत असणारी एसएम चॅम्पियन्स ट्रॉफी 2021 हा क्रिकेटचा महारण संग्राम. या महारण संग्रामाचा आजचा 3रा दिवस आणि या 3ऱ्या दिवसातला हा सामना रंगतोय तो मात्र बिरवाडी विरुद्ध बोरशेती संघ. सुदाम वेर यांना प्रत्येक विकेटसाठी राज खाडे यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. या वेळेला पहिला चेंडू ललित याचं सुंदर क्षेत्ररक्षण. पण मला असं वाटतंय एक स्टार्टअप जर लवकर घेतला गेला असता, तर जेल झाला असता. थोडंसं कॉन्सन्ट्रेशन कुठेतरी हल्लेलं पाहायला मिळालं, लक्ष विचलित झालेलं पाहायला मिळालं. यापुढील होणारा सामना वाफे संघ विरुद्ध पप्पू 11 धसई. दोन्ही संघांच्या संघ नायकांनी यायचं आहे नाणेफेकी कक्षामध्ये. वाफे संघ आणि पप्पू 11 धसई. हा वेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू अनपेक्षित घेतली उसळी, त्याला कट करण्याचा प्रयत्न. या वेळेला पंचमुन्ना पठाण पंचांनी दाद मागितले. ऍक्शन मध्ये काही सदोष ऍक्शन आहे की निर्दोष ऍक्शन आहे हे आपण तपासायचं आहे. पंच असतील या लेदर क्रिकेट मध्ये रेल्वे संघाकडून रणजी खेळणारे शहापूरच्या टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव, दिग्गज नाव संदीपजी नेमसे. एक शहापूरकरांसाठी अभिमान आहे संदीप नेमसे यांचं नाव घेतल्यानंतर. कारण की रेल्वे सारख्या रणजी संघाकडून ते क्रिकेट खेळतात, लेदर क्रिकेट खेळतात आणि नुसत्या गोलंदाजाच्या फलंदाजीची भूमिका नाही तर त्या संघाचे अष्टपैलू खेळाडू म्हणून, ऑलराऊंडर म्हणून रेल्वेच्या संघामध्ये त्यांचं स्थान अढळ आहे. आणि तेच आपल्या या शहापूरचा हा भूमिपुत्र सध्या या मॅच मध्ये 3ऱ्या पंचांची भूमिका बजावताना. यावेळेला हे ऍक्शन फेअर ठरवली गेले 3ऱ्या पंचांकडून. क्लिअर आहे, निर्दोष ऍक्शन. त्याला दसई संघाचे कर्णधार या शहापूरचा युवराज मुसा शेख यांचे इथं आगमन झालं आहे. यावेळेला वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न आणि पंच आपली खास शैली सगळ्यांची उत्सुकता ताणून ठेवताना जेपी पॅनल मधले नावाजलेले पंच अवघ्या महाराष्ट्रात ज्यांनी आपल्या पंचगिरीची छाप सोडली आहे. शहापूरची शान, शहापूरचा स्वाभिमान आणि अभिमान मुन्ना पठाण. 2 बॅक टू बॅक डॉट बॉल पाहायला मिळाले सुदाम यांच्या माध्यमातून.
या वेळेला बॅक टू बॅक थर्ड बॉल डॉट आणा. आणि आता मात्र बाली यांच्या चेहऱ्यावरची नाराजी स्पष्टपणे जाणवतीये. ही स्ट्राईक दिली गेली आहे. पहिल्या चेंडूवर 2 धावा, त्यानंतर 3 डॉट बॉल. संघाची धावसंख्या धावफलकावर कमी आहे आणि अशा वेळेला जर तुम्ही चेंडू निर्धाव घालवत असाल तर मग मात्र संघासाठी तुम्ही आणि तुमची फलंदाजी घातक ठरू शकते. बालीने दिली सूचना. अजूनही 2 चेंडू या षटकातले शिल्लक. या वेळेला फ्लिक केलाय चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात. अंदाज घेण्याच्या नादात चेंडू जाईल डोक्यावरून. सीमा पार चौकार. या 4 धावांनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती आता मात्र 27 या धावसंख्येवर. माफ करा 28 या धावसंख्येवर. काय घेतलाय निलादा? या षटकातला पुढचा चेंडू सुदाम याचा. 3 बॉल डॉट निघाल्यानंतर एक चौकार आलाय आणि हाच एक संघर्ष होता. पाहूया क्षेत्ररक्षक तिथे चेंडू खाली आहे. जज केलं जाईल वेल कॅच. या वेळेला बिरवाडी संघाकडून पुन्हा चुकी झाली असती पण शेवटच्या क्षणाला ज्या खेळाडूने कॅच पकडला त्याची चेंडूवरची नजर मात्र कायम राहिली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बोरशेती संघाची धावसंख्या धावफलकावर आहे ती 28 धावा. 3 षटक 28 धावा. एक शेवटचं षटक या इनिंग अजूनही आहे शिल्लक. सुंदर गोलंदाजी आपल्याला सुदामच्या माध्यमातून पाहायला मिळते. मागच्या सामन्यात देखील षटक हाताळलं तेव्हा केवळ 6 धावा दिल्या गेल्या. याही सामन्यामध्ये षटक हाताळलं आणि केवळ 6 धावा दिल्या गेल्या. आमचे स्कोरर उत्तम गुणलेखक सिद्धार्थ पाटील यावेळेला ही सगळी माहिती पुरवताना माननीय स्कोरर आहेत प्रशांत पवार, कॅमेरामन ओमकार सावंत, कॅमेरामन श्रेयस शिंदे. ही संपूर्ण टीम इथे मात्र सज्ज आहे, तैनात आहे. तीन षटकांचा खेळ संपला. 18 धावा धावफलकावर आणि अभय मात्र ज्याने सुंदर झेल पकडला होता मागच्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवर. या वेळेला पुन्हा क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागलं. मगापासून स्ट्राईक साठी तरसत होता बाली. शेवटचे 5 चेंडू राहिलेत शिल्लक आणि आता मात्र स्ट्राईकला येईल बॅट्समन बाली. प्रत्येक संघाला, प्रत्येक संघनायकाला सामना सुरू व्हायच्या आधी आपण नियम सांगितलाय की बॅट तुम्हाला चेंज करता येणार नाही. विकेट गेल्यानंतर तुम्ही बॅट चेंज करून निघू शकता. पाच चेंडूंचा खेळ बाकी. अभय आहे बॉलिंग मार्कवर, बाली आहे स्ट्राईकला आणि या वेळेला मिळेल त्या परिस्थितीत संघाला संजीवनी प्रदान करणारा, संघर्षाचा शंखनाद करणारा उत्तुंग गगनभेदी षटकार. या 6 धावा मी म्हटलं होतं शेवटच्या षटकामध्ये जितक्या जास्त धावा निघतील ना त्या डोकेदुखी धरतील बिरवाडी संघाला. आणि तुम्हाला या मॅच मध्ये या तिसऱ्या षटकापर्यंत यश जे मिळालंय ते एकाच कारणामुळे, कारण बाली जास्त काळ हा नॉन स्ट्राईकला राहिलाय. जर तुम्हाला या मॅच मध्ये पुन्हा वापसी करायची असेल, संघाला कमी धावसंख्येवर रोखायचं असेल तर मग मात्र तुम्हाला बाली याला नॉन स्ट्राईकलाच ठेवावं लागेल. यावेळेला हे षटकार संघाची धावसंख्या 35 आणि का बाली याला स्ट्राईकला ठेवावं लागेल. सुंदर चेंडू होता, वेगवान गतीचा, त्यावर जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र इंच लागून चेंडू निघून गेलाय. तो घोषित क्षेत्रात एका धावेसाठी. या एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल आता मात्र 36. 3 6 36 धावा. 3 चेंडू शिल्लक आहे. स्ट्राईक गमावली आहे बाली यानं आणि आता स्ट्राईकला येतोय उदय. 3 चेंडू अजूनही आहेत शिल्लक.
या वेळेला पुन्हा बॅटची एज घेऊन चेंडू घोषित क्षेत्रात एका धावेसाठी आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 37. 3 ओव्हर 7 37 धावा. या डावातले अजूनही 2 चेंडू आहेत शिल्लक. स्ट्राईकला आलाय बाली. या 2 चेंडू नंतर म्हणजे पहिल्या इनिंग नंतर आपण लाईव्ह लॉट्स पाडणार आहोत. याची सर्व संघांनी जे शनिवारी ग्रामीण ओपनचे सामने होणार आहेत त्या सामन्यांसाठी लाईव्ह लॉट्स होतील. या वेळेला बाली याच्या बॅटमधून घणाघाती प्रहार. चेंडू आहे हवेत आणि प्रफुल्ल तिथं मात्र तयार. बालीच्या खेळीचा होईल अंत या डावातल्या 3.5व्या षटकात. धावसंख्या स्थिरावलेली 37. या धावसंख्येवर या डावातला अजूनही शेवटचा चेंडू मात्र असेल शिल्लक. एक संघर्षाचा प्रयत्न बालीच्या माध्यमातून झाला. 2 षटकार 1 चौकार बालीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. पण एक जी हवेची साथ आहे इतर फलंदाजाकडून ती साथ काय बालीला मिळाली नाही. जर तुम्ही असं म्हणता समथिंग इज बेटर दॅन नथिंग, एका जागी थांबत राहण्यापेक्षा तुम्ही हळू का होईना कमी वेगानं का होईना पण ध्येयाकडे चालत राहा. सिंगल डबल एकेरी दुहेरी धावा तुमच्या धावफलकाला आकार देतात. आलेलं दडपण घालवतात. प्रेशर तुमचं रिलीज करत असतात. या वेळेला मात्र पुन्हा जोरदार प्रहार. चेंडू आहे हवेत. क्षेत्ररक्षक तिथं मात्र तैनात. प्रतिम कॅच प्रतिम झेल. बॅक टू बॅक सेकंड विकेट आणि या विकेटनं होईल या डावाचा मात्र अंत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती मात्र आता 37 धावा जिंकण्यासाठी बिरवाडी संघाला आवश्यक असतील. 24 चेंडू आणि 38 धावांची गरज. तुर्तास तरी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जातोय तिथे असतील या स्पर्धेचे आयोजक संदीपजी निमसे, निलेशजी बांगर, गौरवजी जगे आणि तमाम क्रीडा रसिकांच्या संघ मालकांच्या उपस्थितीत थेट प्रक्षेपण करत लाईव्ह लॉट्स इथं पाडल्या जातील. शनिवारी होणाऱ्या ग्रामीण ओपनच्या सामन्याचे हे लाईव्ह लॉट्स आहेत. जशा चिठ्ठ्या उचलल्या जातील त्या पद्धतीनं सामन्यांची सिक्वेन्सही असेल आणि दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध उभे टाकतील. ग्रामीण ओपन मध्ये सहभागी असणाऱ्या सर्व कर्णधारांनी याची घ्यायची आहे दखल. लॉट्स पाडले जाईल. पहिला सामना रंगला जाईल. 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील. पहिला संघ चिठ्ठीमध्ये आलेला आहे शिरगाव. आणि त्यांच्या विरुद्ध पहिला सामना रंगेल तो मात्र वीर स्पोर्ट्स लाहे संघ. शिरगाव विरुद्ध लाहे. यानंतर पुन्हा दुसऱ्या सामन्यासाठी लॉर्ड्स एनपी स्पोर्ट्स शहापूर विरुद्ध संघ असेल किंग्स 11. त्यानंतर तिसऱ्या सामन्यासाठी लॉस असेल वेताळ स्वामी ए विरुद्ध राजे बॉयज. हा तिसरा सामना असेल वेताळ स्वामी ए विरुद्ध राजे बॉयज. चौथ्या सामन्यासाठी लॉट्स पाडले जात आहेत. लाईव्ह लॉट्स आहेत. यावेळेला चिठ्ठीमध्ये नाव येईल साई स्पोर्ट्स शहापूर विरुद्ध हरिओम. तमाम शहापूरकर ज्या प्रतीक्षेत असतात जो सामना बघण्यासाठी आणि दैवी योग देखील लॉर्ड्सच्या मध्ये. साई स्पोर्ट्स शहापूर विरुद्ध हरिओम शहापूर. लाईव्ह लॉट्स आहेत. या वेळेला पुन्हा बाजीगर आटगाव विरुद्ध राज स्पोर्ट्स. बाजीगर आटगाव विरुद्ध हे शेवटच्या 2 चिठ्ठ्या उरलेल्या आहेत ज्यामध्ये सामना रंगेल परी स्पोर्ट्स विरुद्ध पोलीस 11. मी पुन्हा एकदा सर्व कर्णधारांना विनंती करतो की शनिवारच्या दिवशी जे ग्रामीण ओपनचा जो पोल आहे
त्या ओपनच्या पोलमध्ये सामने या पद्धतीने रंगले जातील. सामना होईल पहिला शिरगाव विरुद्ध वीर स्पोर्ट्स लाहे. सामना होईल दुसरा NP स्पोर्ट्स शहापूर विरुद्ध किंग्स 11. सामना तिसरा वेताळ स्वामी ए विरुद्ध राजे बॉयज. सामना चौथा साई स्पोर्ट्स शहापूर विरुद्ध हरिओम शहापूर. सामना पाचवा राज स्पोर्ट्स विरुद्ध बाजीगर 11 आणि सामना सहावा परी स्पोर्ट्स विरुद्ध पोलीस 11. थँक्यू. लाईव्ह लॉट्सच्या या सगळ्या सामन्यांची दखल नोंद घ्यायची आहे. ते ग्रामीण ओपन पोलच्या त्या दिवसामध्ये ओपन पोलमध्ये खेळणाऱ्या सर्व संघांच्या संघनायकांनी. चला पंच सामन्याला सुरुवात करायची. अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. बबलू नडगावकर आणि ऋषिकेश जोशी यांचं इथं आगमन होत आहे. सामन्याला होईल सुरुवात. 24 चेंडूमध्ये जिंकण्याकरता आवश्यक असतील ते 38 धावा. बॅटिंग मार्कवर सज्ज होईल मनीष उर्फ बाळा, बिरवाडी संघाचा हार्ड हिटर बॅट्समन. नॉन स्ट्राईकला असेल प्रफुल्ल आणि बॉलिंग मार्कवर सज्ज असेल बॉलर. पहिल्या चेंडूवर पहिला झटका दिला गेलाय बिरवाडी संघाला बोरशेती संघाकडनं. या संघाची सगळ्या आशा, सगळ्या आकांक्षा ज्या फलंदाजावर डिपेंड असतात, अवलंबून असतात, त्या बाळाला मात्र काहीही न करता निराश हताश मनानं ऐन मोक्याच्या क्षणाला परतावं लागेल माघारी. आता मात्र बोरशेती संघ एका वेगळ्या कॉन्फिडंट मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. वेगळा कॉन्फिडन्स त्यांच्याकडे पाहायला मिळेल.
पहिल्या चेंडूवर गडी गमावल्यानंतर मात्र बॅटिंग मार्कवर आलेला बॅट्समन ललित यावेळेला संघाला संजीवनी प्रदान करून देताना एकूण 3 धावा. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला बुरशेदी संघाकडून पाहायला मिळाले. एक माफक आव्हान आपण उभं केलं गेलंय. धावसंख्येमध्ये कुठेतरी कमतरता जाणवते आणि अशा वेळेला मात्र गोलंदाजी करताना ते सगळ्या चुका या चुकांवर पांघरून घालायचं जर काम करायचं असेल तर बॉलिंग मार्कवर आपल्याला आजवरची सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. कारण तुम्ही जर विजय प्राप्त केला तर तुम्हाला बाय मिळणार आहे. या ईर्ष्येनं आपल्याला खेळायचं. एक सुवर्ण संधी आपल्यासाठी उपलब्ध झाली आहे. हा सामना विजयी व्हा, बाय मिळवा आणि पुढच्या फेरीत आपल्या स्पर्धेतलं आव्हान जिवंत ठेवा. प्रफुल्ल आहे स्ट्राईकला जोरदार प्रहार लेग साईडच्या दिशेनं क्षेत्ररक्षक करतोय पाठलाग मात्र प्रतिम क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षकाचं नाव आहे रुपेश वेखंडे उर्फ सोनू. अप्रतिम क्षेत्ररक्षण असं म्हणतात ना तुम्ही. प्रयत्नांच्या प्रामाणिक प्रयत्नांची जर पराकाष्ठा केली आणि प्रयत्नांमध्ये सातत्य राखलं तर मग मात्र तुम्हाला विजयाचा शंखनाद केल्यानंतर त्याचा यलगार आणि विजयाचा ज्वालामुखी बघण्याचं स्वप्न सत्यात उतरताना पाहायला मिळतं. वेळेला 4 चेंडू स्वतः प्रफुल्लच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पाहायला मिळतं. आपल्याला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू मात्र बॅटपासून दूर राहिला. संघाची धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत जर आपण पाहिले तर एकूण 5 धावा. चेंडू झालेत 4. अजूनही 2 चेंडू आहेत शिल्लक. या षटकातला पुढचा चेंडू बॉलिंग मार्कवर बॉलर अजय. बॅटिंग स्ट्रायकिंग एंडला आहे प्रफुल्ल. यावेळेला फ्लिक करण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येण्याचा प्रयत्न करतोय मात्र पायाला स्पर्श. चेंडू लेग बाईटच्या स्वरूपात पंचांचा येईल इशारा. एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 6 धावा. 38 धावांचा आव्हान. अजूनही 32 धावा आवश्यक असतील विजयासाठी बिरवाडी संघाला. 19 चेंडू आणि 32 धावांची गरज. म्हणतात ना विजू तू वेगळ्या गोष्टी करत नाहीत ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणानं करतात. आपलं वेगळेपण सिद्ध करण्यासाठी तुम्हाला कम्फर्ट झोनच्या बाहेर यावं लागेल. एक महान गोष्ट घडवून करायची असेल, निर्माण करायची असेल तर कम्फर्ट झोन सोडून संघाचा विजय कसा प्राप्त होईल आणि त्या दिशेनं मला आगेकूच कशी करता येईल याकडे मात्र लक्ष केंद्रित करावं लागेल या दोन्ही फलंदाजांना. या वेळेला लल्लेंचा चेंडू पुन्हा पडल्यानंतर आतमध्ये येतोय, खाली राहतोय, डायरेक्ट हिट केलं जात आहे. पंचांचा बाईटचा येईल इशारा, लेग बाईटचा येईल इशारा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिरवाडी संघाची धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र 7 धावा. विजयासाठी 18 चेंडू आणि अजूनही 31 धावांची गरज. 18 बॉल 31 रन्स अजूनही गरजेचे आहेत. 18 चेंडू मध्ये 31 धावांची गरज आहे ती बिरवाडी संघाला विजय प्राप्त करण्यासाठी. आता बॉलिंग मार्कवर स्वतः बाली म्हणजेच विनोद येईल. बालीला माहित आहे क्लोज स्कोर मॅच नाहीये परंतु त्या तुलनेमध्ये आपल्या हातामध्ये वाचवण्यासाठी धावा देखील कमी आहेत आणि कमी धावांचा सामना आहे, कमी धावांची मॅच आहे. अशा वेळेला जर तुम्हाला प्रेशर क्रिएट करायचं असेल जे पहिल्या चला उशीर नाही करायचा. अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. टीम मीटिंग नकोय वाली. अठरा चेंडू आणि 31 धावांची गरज असेल अजूनही बिरवाडी संघाला विजयासाठी. हा विजयाचा रथ विजयाच्या दिशेने चाललेली एक यशस्वी आगेकूच कुठे जर रोखायची असेल तर बाली मात्र यावेळेला बॉलिंग मार्कवर येईल. हे षटक ठरणार आहे महत्वाचं निर्णायक. हे षटक या सामन्याच्या निकालाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं असेल, अत्यंत निर्णायक असेल. पाहूया या षटकाकडे. हे 6 चेंडू ठरवतील या सामन्यामध्ये अजून कोण जिवंत आहे, कोणी संघर्ष सोडलाय किंवा कोण संघर्षाच्या तयारीत आहे.
18 चेंडू जिंकण्याकरता 31 धावांची गरज. बॉलिंग मार्कवर राईट आर्म राऊंड द विकेट. प्रफुल्ला केला जाईल मारा, मात्र चेंडू पडल्यानंतर उसळी घेऊन आला आतमध्ये. प्रफुल्ला चेंडू काय आपल्या बॅटच्या रडारमध्ये घेता आला नाही. निर्धाव चेंडू. समीकरण पुन्हा बदललं जाईल. 7 धावा धावसंख्येवर स्थिरावलेली आणि जिंकण्याकरता 17 चेंडू 31 धावांची गरज. येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू दडपण टाकेल, आत्मविश्वास वाढेल. तो बोरशेती संघाचा दडपण वाढेल ते बिरवाडी संघावरचा. या षटकातला दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज पुन्हा एकदा बाली. स्ट्राईकला आहे प्रफुल्ल. अप्रतिम गोलंदाजी, इन स्विंगचा चांगला वापर. एक सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतं. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. बाली याच्या माध्यमातून प्रफुल्ल यावेळेला डॉट होताना पाहायला मिळतोय. 3 चेंडू आतापर्यंत लगातार प्रफुल्लच्या माध्यमातून निर्धाव गेलेत आणि केवळ 5 धावा वैयक्तिक प्रफुल्लच्या माध्यमातून झाल्या आहेत. हवे तिसरा चेंडू. कुठेतरी संघर्ष पाहायला मिळतोय. एक लो स्कोर मॅच. संदीपजी मोरे साहेब आणि सुनीलजी सासे साहेब यांच्याकडून जर बिरवाडी संघ विजयी झाला तर 1500 रुपयांचा कॅश प्राइज आमच्याकडे जमा झालाय. जर विजयी झाला तर 1500 रुपयांचा कॅश प्राइज त्यांना इथे मात्र प्राप्त होईल. 2 चेंडू डॅट. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर 1 धाव. अप्रतिम टिचून भेदक आणि तिकड गोलंदाजी बालीच्या माध्यमातून. यावेळेला ललित पुन्हा चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आलाय. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. वाटलं होतं की लेग ब्रेक टाकला जाईल, चेंडू पडल्यानंतर बाहेर निघेल, पॉइंटच्या दिशेने आपल्याला जोरदार प्रहार करता येईल. मात्र चेंडू आतमध्ये आल्यानंतर फटक्याचा रोख आणि वेग कमी झाला. एका धावेवर समाधान मानावं लागेल या क्षणाला तुर्तास तरी बिरवाडी संघाला. आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती आता मात्र 9 या धावसंख्येवर. 14 चेंडू जिंकण्याकरता आवश्यक असतील तर 29 धावा. या षटकातला 5वा चेंडू. का गोलंदाजी घेतली गेली, का स्वतःवर विश्वास ठेवला गेला, याचं उत्तर देताना बाली आतापर्यंत. समोर आहे प्रफुल्ल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. त्यावर केला जोरदार प्रहार. अलॉंग द कार्पेट चेंडू निघून जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथं मात्र तैनात. चेंडू फील्ड होईल, केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान 2 धावा निघतील धावून पूर्ण. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. 1-1-11 एकावर 1 11 धावा. या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा सज्ज होईल. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करत बॉलर बाली. स्ट्राईकला असेल बॅट्समन प्रफुल्ल. 13 चेंडू आणि जिंकण्याकरता आवश्यक असतील त्या 27 धावा. या षटकातला पुढचा चेंडू. यावेळेला आखूर टप्प्याचा. त्याला दिली गेली दिशा. क्षेत्ररक्षक करतोय प्रयत्न. चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स फिल्डरच्या डोक्यावरून सीमा पार. हा एक संघर्षामध्ये नवसंजीवनी प्रदान करणारा देखणा चौकार. दोन षटकांच्या समाप्तीनंतर बिरवाडी संघाची धावसंख्या होते 15. जिंकण्याकरता 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. 12 चेंडू आणि 23 धावा. मित्रांनो, सामना अजून संपलेला नाहीये. 12 चेंडू 23 धावा म्हणजे जवळपास 11:30च्या सरासरीने तुम्हाला धावा वसूल कराव्या लागणार आहेत. एक आणखी टप ओव्हर पाहायला मिळाली. एक आणखी कमी धावेचं जर षटक पडलं गेलं बोरशेती संघाकडून तर मात्र संपूर्ण दडपण बिरवाडी संघावर लागताना आपल्याला पाहायला मिळेल. मित्रांनो, शेवटच्या क्षणापर्यंत आशा जिवंत ठेवायची असतात म्हणतात ना, आशा सोडायची नसते. निराश कधी व्हायचं नसतं. अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं. यामुळे परिस्थितीला दोष न देता मिळालेल्या परिस्थितीला आपल्या बाजूने कसं झुकवायचं ना, या दिशेने जर तुम्ही प्रामाणिक प्रयत्न केलेत तर जे हवं असणारे यश तुमच्या दृष्टिक्षेपात असेल, हवं असणारे यश तुमच्या मिठीमध्ये विसावलेलं असेल. बॉलिंग मार्कवर सज्ज होईल बॉलर रोशन. बॅटिंगला असेल ललित. फुलटॉस चेंडू. त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न मात्र बाली त्यांचं तितकंच वेगवान. क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. यावेळेला आशा सोडली गेली.
बॉल हातात कलेक्ट व्हायच्या अगोदरच ललितनं समजून गेला की मात्र बाद होईल. कदाचित तो जर धावला असता, वेग कायम ठेवला असता तर नक्कीच निश्चित 101% ही धाव पूर्ण झाली असती. गडीही बाद होतोय. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय आणि एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावेल 16 या धावसंख्येवर. चला, सुरुवात तर सध्या या क्षणाला उत्तम झाली आहे. बुरशीदी संघाकडून गडी बाद झालाय. या वेळेला वाईड आर्क करण्याचा प्रयत्न, त्यावर जोरदार प्रहार, टायमिंग चुकलाय, फटका चुकलाय आणि मात्र 4 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध पडली एक कॅच. धावा मिळतील 2 आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या पण पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र आता 18 धावा. समीकरण बदललं गेलंय. 10 चेंडू आणि जिंकण्याकरता 20 धावांची गरज. 10 चेंडू 20 धावा. या षटकातले 4 चेंडू मी तर म्हणेल की अजूनही या 4 चेंडूवर तुम्ही 6 ते 7 धावा जरी खर्च केल्या ना तरी शेवटच्या 6 चेंडू 13 धावा एक कठीण लक्ष्य असेल. या षटकातला पुढचा चेंडू स्ट्राईकला आहे बॅट्समन अभय. पुन्हा ऑप्शनच्या बाहेरचा टप्पा. या वेळेला प्रतिम क्षेत्ररक्षण, सुरेख फिल्डिंग पाहायला मिळतं. मित्रांनो, म्हणतात ना, गोलंदाजाच्या संघर्षाला आणि त्याच्या प्रामाणिक प्रयत्नांना जर क्षेत्ररक्षकांच्या साथीची उत्तम किनार लाभली ना तर यशाचा किनारा तुमचं स्वागत करायला मात्र दोनही हात पसरून सदैव तयार असतो. या वेळेला तेच घडताना पाहायला मिळतं. संघर्ष आम्ही सोडलेला नाहीये, जिद्द आमची संपलेली नाहीये, कारण विजय मला अजून मिळाला नाहीये, सामन्याचा निकाल लागला नाहीये, सामना शेवटच्या क्षणापर्यंत अजूनही पोहोचलेला नाहीये. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे, मला जिंकण्याच्या चान्सेस आहेत, जिंकण्याची संधी आहे, हे मात्र स्वतःला समजवताना बुरशीदी संघही आणि स्वतः बिरवाडी संघही दोनही संघ विजयावर आपला दावा ठोकतात. त्यामुळे या मॅच मध्ये हा एक संघर्षाचा वेगळा शंखनाद आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू, धावसंख्या स्थिरावलेली 18 या धावसंख्येवर. समीकरण बदललंय. जिंकण्यासाठी बिरवाडी चेंडूला 9 चेंडू आणि 20 धावांची गरज. फुलटॉस चेंडू, तोही प्रफुल्ल दाखवलंय त्याला आसमान. चेंडू निघून जाईल सीमा पार. षटकार. या 6 धावांनी संघाची धावसंख्या 6 न पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 24. 2 4 24 धावा. आता मात्र 8 चेंडू आणि 14 धावांची गरज. मी मगाशी म्हटलं होतं की जर तुम्ही उर्वरित पुढच्या चेंडूमध्ये 3 ते 4 5 6 धावा जरी दिल्या ना तरी शेवटचं षटक हे तुमच्या बाजूने पडायला वेळ लागणार नाहीये. माय फेवरेट प्लेयर इन DPL सीझन रोहन पडवाळ यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. या षटकातला पुढचा चेंडू, जरी 2 चेंडू शिल्लक, 8 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे ती बिरवाडी संघाला. माफ करा, 14. या षटकातला पुढचा चेंडू, 8 चेंडू 14 धावा. वाईड याक करण्याचा प्रयत्न, मात्र त्याला क्रिकेटचा दाखवला जाईल क्लास. चेंडू निघून जाईल सरळ चौकार हमखास. या 4 धावा आता संघर्षाला प्रयत्नांची किनार दाखवताना आणि विपरीत चाललेली परिस्थिती आपल्या बाजूने झुकवताना बिरवाडी संघ. या 4 धावा निश्चित संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 28. 2 8 38 धावा. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. या वेळेला प्रफुल्लच्या बॅटमधनं एका धावेचा प्रयत्न, एक धाव यशस्वीरित्या पूर्ण. स्ट्राईक कीप केली जाते कारण प्रफुल्लला माहित आहे आता आपली बॅट रंगात आली आहे. शेवटच्या 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आवश्यक असतील त्या 9 धावा. आणि अशा वेळेला जर स्वतः आपण फॉर्मात आहोत
स्वतः रंगात आहोत, लयमध्ये आलो आहोत, तर मग मात्र स्ट्राईक सोडणं कदाचित चुकीची गोष्ट होऊ शकेल. कारण नवीन बॅट्समनला स्ट्राईक देण्याच्या ऐवजी जर आपण त्यामध्ये कंटिन्युटी ठेवली, सातत्य जर राखलं, तर मग मात्र संघाला विजय मिळवून देऊ शकतो. आता मात्र बोरशेती संघ एक विचार करेल, एक टीम मिटिंग होईल, स्ट्रॅटेजिक प्लॅन ठरवलं जाईल. चला, टीम मिटिंग नको आहे, पंच आपण स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन्स द्यायचे आहेत. अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. 6 चेंडू जिंकण्यासाठी आवश्यक असतील विरवाडी संघाला 9 धावा आणि बोरशेती संघाला आवश्यक असतील 6 चेंडूमध्ये रोखण्यासाठी 8 धावा. 6 चेंडू 9 धावांची गरज. बॉलिंग मार्कवर येईल बोरशेती संघाकडून बॉलर नरेश. बालीच्या चेहऱ्यावरची चिंता, टेन्शन सगळं काही सांगतं या क्षणाला, कारण त्याला माहित आहे आपण कोणत्या मोक्यावर या अडचणीमध्ये सापडलो आहोत आणि या संकटातून बाहेर जर निघायचं असेल तर आपल्याला आपला खेळही तितका उंचवावा लागेल. कारण म्हणतात ना, जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो, पण जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही. इथं वाचवणं, संकटात पाठवणं या सगळ्या गोष्टी मॅटर करत नाही. इथं मात्र क्रिकेटसाठी जो प्रयत्न करतो, क्रिकेट त्याला 100% देतो आणि संघासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी जो जीवतोड मेहनत करतो, प्रामाणिक प्रयत्न करतो, त्या प्रयत्नांना देखील नशिबाची साथ लाभते. जर प्रफुल्ल यांनी या षटकामध्ये षटकार मारला तर राजजी खाडे यांच्याकडून 201 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे आणि संदीपजी मोरे साहेब आणि सुनीलजी सासे साहेब यांच्याकडून बिरवाडी संघाला जर विजय प्राप्त झाला तर 1500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. पहिला बॉल तर डॉट निघालाय. सुरेख सुरुवात झाली आहे. आशा पल्लवित झाल्यात. रोमार्शक लढत. 5 चेंडू 9 धावा. या वेळेला मात्र फटका फसलाय. चेंडून उंची गाठली आहे आणि अप्रतिम झेल. प्रफुल्ल परतावं लागेल माघारी. आता मात्र नवचैतन्य, नवजोशाचा अनुभव होईल बोरशेती संघामध्ये. ज्या आशा मिटल्या होत्या, जे निराशाकडे झुकल्या होत्या, त्या आशा आकांक्षा पल्लवित होताना पाहायला मिळतील. कारण समीकरण बदललं जातं आणि या समीकरणाला पुढे नेणारा बॅट्समन, त्यांचा आक्रमक फलंदाज, या संघाची मदार, या संघाचा आधार प्रफुल्ल माघारी परततोय. आता बिरवाडी संघाच्या डगआउट मध्ये मात्र स्मशान शांतता. काय मॅच झाली मित्रांनो, कोणत्या अवस्थेकडे झुकले, रोमहर्षकता कशाला म्हणतात, प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचणं कशाला म्हणतात, या मात्र पहिल्या 2 चेंडूवर पाहायला मिळतोय. आता सार्थकी होताना पाहायला मिळतोय. तिसरा दिवस गौरवजी जगे आणि साई स्पोर्ट्स शहापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असणाऱ्या SM चॅम्पियन्स ट्रॉफी 2021 या पर्वाचा आजचा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसातला सामना बिरवाडी विरुद्ध बोरशेती. समीकरण येऊन ठेपले आता. 4 चेंडू आणि 9 धावा. आता मात्र हा चेंडू जर डॉट निघाला तर वा पठ्ठ्या कमाल केली असं म्हणावं लागेल बॉलर नरेशला. तुषार या वेळेस अप्रतिम चेंडू, वेगानं बीट करण्याचा प्रयत्न, वाईड यार्क करण्याचा प्रयत्न, एज लागली. यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू होता, मात्र या वेळेला सुटलेली झेल. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. सार 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 पत्त्यावर पडले बिरवाडी संघाच्या, येऊन माथ्यावर भडकलंय ते मात्र बोरशेती संघाच्या. एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या झाली 30-30. 3 30 धावा. समीकरण बदललं जाईल. 3 चेंडू आणि 8 धावा. आता दडपण असेल ते बोरशेती संघाकडून गेलेलं असेल आणि जाऊन पोहोचलंय ते मात्र आता बिरवाडी संघाकडे. 3 चेंडू 8 धावा. हा बॉल जर डॉट निघाला तर मग मात्र फुल फ्रेश मॅच गाइज. निशब्द शांतता. त्या शांततेला दिल्या गेल्या उत्तर. बाली मात्र तिथं तैनात. दुसऱ्या धावेचा केला जाईल प्रयत्न. अचूक थ्रो आणि या वेळेला गडी होतोय बाद. मिळेल 1 धाव. परतावं लागेल माघारी मॅच मध्ये. वेलकम बॅक. वेलकम बॅक.
अप्रतिम गोलंदाजी नरेशच्या माध्यमातून समीकरण बदललंय. 2 चेंडू आणि जिंकण्याकरता गरज असेल आता मात्र 7 धावांची. सहज वाटणारा, सोपा वाटणारा, सुलभ वाटणारा सामना आपल्या हातून निसटून चाललाय की काय, अशी भावना या क्षणाला बिरवाडी संघाला. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, पाठलाग अनिवार्य आहे. अनिवार्य म्हणजे कंपल्सरी आहे. जितक्या धावा तुम्हाला टार्गेट साठी दिल्या जातील तेवढ्या सगळ्याच्या सगळ्या करणं अनिवार्य, कंपल्सरी. चला बाली आता वेळ नाही घ्यायचा आपण. 2 चेंडू 7 धावा. बॅटिंग मार्कवर सज्ज असेल बॅट्समन तुषार. 2 चेंडू 7 धावा. हा एक चेंडू सामन्याचा निर्णय शेवटच्या चेंडूपर्यंत पोहोचेल की नाही याची अनुभूती करणारा ठरेल. पाहूया. यावेळेला जोरदार प्रहार पाहूया. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू गेला निघून. रुपेश तिथं मात्र वेगवान स्थितीत क्षेत्ररक्षण करतोय आणि करतोय थ्रो. मिळतील या एकूण 2 धावा. समीकरण बदललं गेलं. 1 चेंडू 5 धावा. कंपल्सरी आहे चेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे तुम्हाला षटकाराचीच असणार आहे गरज. 1 चेंडू 5 धावा. SM चॅम्पियन्स ट्रॉफी 2021 ज्याचं आयोजन सन्माननीय गौरवजी जगे आणि साई स्पोर्ट्स शहापूर यांच्या संयुक्त विद्यमान केलं गेलंय. चला बॉल द्यायचा आहे आणि टीम मीटिंग नको आहे. हा वेळेला बॉलर नरेश अप्रतिम गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणून म्हणतात ना मित्रांनो, कधीच कुणाला कमी लेखायचं नसतं. कारण कधी कुणाला कमी जर समजलं ना तर त्याची ताकद कधी आपल्या समोर दिसून येईल आणि त्यामध्ये आपण उद्ध्वस्त होऊ हे मात्र कळून येणार नाही. कधीच कुणाला कमी समजू नका. कारण दिवस प्रत्येकांचे असतात. काहींनी गाजवलेले असतात, काही गाजवत असतात आणि काही गाजवणार असतात. क्रिकेटमध्ये एकमेकांचा सन्मान करा. 1 चेंडू 5 धावा. षटकाराची असणार आहे गरज. स्ट्राईकला आहे बॅट्समन तुषार आणि बॉलिंग मार्कवर सज्ज असेल बॉलर नरेश. 1 चेंडू हा विजय तुम्हाला बाय मिळवून देईल. या स्पर्धेमधला तुमचा आव्हान जिवंत ठेवेल. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. आता मात्र हृदयाचे ठोके वेगाने धडधडताना. या वेळेला 1 चेंडू 5 धावा. जोरदार प्रहार केला गेलाय आणि हा ठरेल का विजय फटका. प्रतिम विजय. सामना जिंकून दिला तुषार यानं. 5 चेंडूंच्या मेहनतीवर फेरलं गेलंय पाणी. वा काय सामना झालाय हा. लाजवाब. दॅट्स कॉल्ड मॅच. याला म्हणतात क्रिकेट, याला म्हणतात सामना. ही आहे क्रिकेटची रंगतदारता. अप्रतिम क्रिकेटच्या नजराणा. ज्या सगळ्या नजरा खेळल्या होत्या खेळपट्टीकडे. 1 चेंडू 5 धावांची गरज असताना एक चुकीच्या टप्प्यावरचा चेंडू त्याला धाडलाय